अंकुरचा बर्थडे आहे तर मी घरीच केक बनवणार आहे. हे आहेत बुरबॉन बिस्किट. बुरबॉन बिस्किटचा आपण इन्स्टंट केक बनवूया. मी आज दाखवते तुम्हाला कसं बनवायचे ते. हां, ह्यातली क्रीममध्ये आपण वेगळी करून, क्रीम म्हणजे हे चॉकलेटच असते पण बाजूला करून घ्यायची हे चाकूने. हां, हे असं काढून घ्यायचं हे सगळं चॉकलेट. आता आपण हे सगळं चॉकलेट बाजूला काढून घेतलं आहे बुरबॉन बिस्किटमध्ये आणि हे सगळे बिस्किट आपण मिक्सरला लावून घेऊया. मी आता बघू शकताय की चांगली पावडर झाली. आता आपण एका डब्यामध्ये काढून घेऊ. यामध्ये दूध घालूया आपण आणि एक पेस्ट तयार करून घेऊया. जितकं लागेल तसंच. गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल माझं गुलाबजामांचं पीठ पातळ झालं होतं. अशी कन्सिस्टन्सी ठेवायची केकसाठी. आता थोडंसं अजून दूध चालेल. ठीक. नको हां, आता ही कन्सिस्टन्सी अशी पाहिजे. हे थंड दूध आहे ना, रूम टेम्परेचरचं. तर आपल्याकडं ओव्हन नाही आहे तर आपण ॲल्युमिनियमचं पातेलं गरम करायला ठेवलं आहे आणि त्यात एक जाळी टाकली आहे. मी तुम्हाला ठेवताना दाखवीन. हे बऱ्यापैकी आता तापलेलं आहे. इनो टाकलेला आहे यामध्ये. हां, इकडे तो. हां, आता ज्यात मी केक बनवणार आहे ह्याला थोडंसं घी होतं माझ्याकडं तर त्याच्याने ग्रेसिंग करून घेतलं आहे तुपानं. आणि सगळं इथं आपण बाजूला चॉकलेट वगैरे सगळं काढून ठेवलं बिस्किटचं. इथं आपलं गव्हाचं पीठ टाकते. गव्हाचं पीठ टाकलंय. असं म्हणजे सगळीकडे आता घरात आहे ना इन्स्टंट जे आहे अवेलेबल त्यातच मी करायचा प्रयत्न करतोय. बघा सगळीकडे लागले आता बघू शकता. असं सगळीकडनं फिरवून घेतलं लावून वगैरे चालते. गव्हाचं पीठ आहे. गव्हाचंच पीठ आहे, मैदा नाही अवेलेबल. मैदा नसल्यास आपण गव्हाचं पीठ यूज करू शकतो. आता यात अजून थोडंसं दूध टाकणार. हे इनो ऍक्टिवेट करून घ्यायचं आपण थोडंसं हे टाकून. चांगलं मिक्स करून घ्या. आता चॉकलेटी कलर येतोय त्याला. थोडं थिकनेस वाढला आहे त्याचा बॅटरचा म्हणून मी थोडं दूध बरोबर कन्सिस्टन्सी करून घेते. इनो टाकल्यामुळे बॅटर फुगले. बॅटर मिक्स करते मध्ये मध्ये मी. चॉकलेट नट्स टाकले.
ठीक आहे, काही विषय नाही. हे पहा, आता हे आपलं भांडं गरम झालेलं आहे चांगलं. कारण मायक्रोवेव्ह आहे त्यामुळं मी खाली मीठ वगैरे टाकणार नाही, कारण आपण बिस्किटचं बनवतोय. पिठाचं बनवत असेल तर आपल्याला 45 मिनिट वगैरे लागतात. बिस्किटचं बनवतोय त्यामुळे 20 मिनिटं ठीक आहे. तर मी नुसतंच भांडं ठेवून त्याच्यामध्ये ही कढई ठेवते. बघा, छोटी कढई आहे माझ्याकडे अवेलेबल. मॅडम केकचं भांडं वगैरे काही नाही आहे. आणि याच्यावरती हे मी झाकलं असते. हलकं आपण इकडून ओपन ठेवायचं स्टीम जायला हलकी. हां, त्यासाठी फास्ट ठेवते आणि 5 मिनिटांनी मीडियम स्लो करते. हे आता कोटिंगसाठी चॉकलेट मेल्ट करूया. हे मी आणलेले डेअरी मिल्क सिल्क रोस्टेड आमंड हे आणलेली, कारण मला वरून एक्स्ट्रा ड्रायफ्रूट वगैरे टाकायला लागू नये म्हणून मी रोस्टेड आमंड आणलेली. एक वेळा मी अगोदर पण यूज केले, चांगलं कोटिंग झालं होतं म्हणून मी हाच आणला परत. आणि हे जे बनवलेलं राहिलेलं ना आपलं बिस्किटचं काढलेलं आहे आपण चॉकलेट, हे बिस्किट हे आपण आता ॲड करायचं. हे चॉकलेट आता हे डबल बॉइलिंग वरती आपण मेल्ट करून घ्यायचं आहे, डायरेक्ट नाही. थोडंसं दूध टाकायचं. थोडंसं मी दूध टाकलं आणि आपण डबल बॉइलिंग वरती मेल्ट करून घ्यायचं. कन्सिस्टन्सी बऱ्यापैकी आली, आपण कोटिंग करू शकतो अशी. हे पहा, आपण चाकूने चारी बाजूने फिरवले, त्याच्यावर झाकलं आपण उलट करूया. बघू शकता तुम्ही, एकदम क्लीन आहे. आपण चांगलं ग्रेसिंग करून घेतलं होतं म्हणून एकदम क्लीन आहे, त्यामुळे कुठे चिकटलेला लागलेला नाही. केक पण छान स्पंजी झालाय. हे बघा, आता ह्याच्यावरती आपण ग्रेसिंग करून घेऊ. फ्रीजमध्ये एक 25-30 मिनिटासाठी सेट व्हायला ठेवूया.